ओळख दिलेली आहे. पुन्हा दुसरी अनेक ओळख दिली, जे जे ठोबा रुक्माई, या दोनच शब्दामध्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप होत, जे तिसरं मंत्र आहे. इतक्यामध्येच परमेश्वराची ओळख होईल. जे जे राम, जे जे ठोबा, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप होते, जे म्हणजे असं जिकडं पाहतो तिकडं परमेश्वराचं स्वरूप. आणि जे जे ठोबा, आम्ही फक्त पंढरीच्या विठ्ठल रुक्माईच आहे काय की देऊ, आम्ही देऊ नाही. इथं फसवणूक झाली हिंदू धर्माची, लक्षात ठेवा. तिकडंच भावना गेली. जे जे ठोबा रुक्माई, जे जे इथं बाबाच काय घेऊन बसले, संतत काय घेऊन बसले, जे जे. आणि दुसरा मंत्र एकनाथ बाबा, जे जे दिशे भूते ते ते मान जय भगवंत. ते पुन्हा काय सांगलं, कुठे जा म्हणले ते आम्हाला शब्दच कळला नाही. जे जे रामकृष्ण हरी, जे जे यामध्ये संतच नाही, देवच नाही, पुत्र आलं. ज्याचं नरकामणी किडा आहे ते ते देखील भूत मध्ये आत्मा. आम्ही कुठकडे गेले. या 3 शब्दामध्ये परमेश्वराची ओळख आहे. मी मस्तक ठेवतो ज्या ठिकाणी सद्गुरु पाय तुझे दोन्ही, याचा अर्थ या डोक्यातच परमेश्वर आहे. सरळ काय यामध्ये आहे, जेवढं जेवढं ईश्वरामध्ये जे आहे ज्ञान पुरे याच्यामध्ये आहे. तिराजके बिंदुले हा म्हणजे ईश्वांबर कोंदले, हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येते जाते. हा मानव जो आहे, स्त्री असो पुरुष असो, या मानवाला अधिकार आहे. आणि म्हणलेलं आहे की हा मानव जन्म श्रेष्ठ आहे. हे सत्य आहे. श्रेष्ठ नाही, अवतार ईश्वराचा अवतारच आहे. असे पुष्कळ असे गवे हात तुकाराम बाबाचे एवढं डोक सांगलं तिला इतकं. पण ईश्वर कोणलेलं आहे म्हणलं याच्यामध्ये. याचं उदाहरण घ्या तुम्ही. आता आज मोबाईल आहे, मुंबईला लावा लागलो आम्ही, हे तुकारामाचा शब्द कधीचा आहे. तिला इतके बिंदुले ह्यामध्ये ईश्वरांबर कोंदले. आता आपण मोबाईल इथं लावल्या डोक्याला, तर अमेरिकेची खबर घ्यायला लागलो तरी आम्हाला अजून काही समजलं नाही. आम्ही केवढे आहोत. हे आमचं डोकं तिळावाणीच आहे, पण कार्य केवढं आहे. कुठं दूर केला, पुन्हा देवाचा बोध केला. आणि दुसरी गोष्ट ध्यान म्हणाले मी, आपण पाहावे आपणाशी. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न म्हणजे हे ध्यान आहे. या ध्यानाच्या माध्यमातून स्वतः मला जे जे आले अंगा ते ते लोक सांगा. आपण तरुणी दुधात आलावे, आपण तले ते नवल नव्हे. तुम्ही जे सांगायला लागले हे फुलाजी बाबानं तयार केलं नाही, हे आधी अनादी पासून आलेलं आहे. आणि आम्ही शंकराला म्हणतो की शंकरापासून हे ज्ञान उघडं झालं, हे खरंच आहे. मग त्याला आम्ही आधी अनादी म्हणतो. आणि मग नऊ नाथ झाले म्हणून 9 शिष्य, 9 नाथ. आधी आत्मा, आधी अनादी म्हणजे आत्मा. शंकर बी न, शंकरांना सांगलं सदाशिव. पहा, पार्वतीला पुढलं तुम्ही कुणाचं ध्यान करता म्हणे सदाशिवाचं. आणि ते कुठं आहे म्हणे आगम निगम शास्त्र. आम्ही शंकराला आधी म्हणालो. शंकरानं काय केलं, तुम्ही कोणाचं ध्यान करता. आधी अनादी सदाशिव. सदाशिव मध्ये सदा राहणारा अखंड आत्मा. असे हे आपल्याला समजलं नाही. आधी अनादी 9 नाथ. अनेक आध्यात्मिक ज्ञानातून काय होते, आधी आत्मा. पहा, सदाशिव म्हणणारा आधी आत्मा आणि 9 नाथ तयार केले म्हणजे हे 9 इंद्रिय. याच शंकर आणि त्याचे 9 नाथ बी याच्यातच. आणि आपलं काम या 9 इंद्रियावरच चाललेलं आहे. शंकरानं यावरच काम केलं. आध्यात्मिक ज्ञानातून हे इकडे होते आणि 9 नाथ बाहेर म्हणजे मूर्ती बसवल्या तिकडे जाते.
आध्यात्मिक ज्ञानातून हे आधी अनादी शंकर आहे म्हणतो आत्मा, आणि नवनाथ तयार केले म्हणजे नवयुगी. सगळं हे आध्यात्मिक ज्ञान आहे. हे स्वतः मला हे जे घडलेलं आहे, आणि गुरु केला नाही बरेच तुम्हाला माहिती आहे, गुरु केला नाही हे खरंच आहे. आणि तांडव मी गुरु नाही म्हणतात, ते कोरा आहे ना. पण इथं आता गंमत आहे, चांगला विचार करा. मी बी कोरा हो ना, चांगदेव कोरा होता म्हणतात. पण 1400 वर्षे कसा जगला सांगा. तो कोरा असून 1400 वर्षे कसा जगला हे मुद्दा आहे. आणि आज आपले गुरु शिष्य आहे. गुरु शिष्य कुठं कुणाचा पत्ता नाही. 100 60 50 गुरु शिष्य चालले, सगळे चालले. आणि तो कोरा होता ते की 1400 वर्षे जगला. तसं मी बी केला नाही गुरु. याच्यामध्ये परमेश्वराला की गीतेमध्ये लिहून आहे, ज्या ज्या वेळेला धर्माला गलामी लागेल त्याच्या वेळेला मी अवतार घेईन, दुष्टाचा संहार करीन आणि भक्ताचं रक्षण करीन. गीतेमध्ये जे म्हणलेलं आहे. तर हे ईश्वर म्हणजे आत्मा हे कधी काय करलं, त्याला काय काम कोणाकून काम घ्यायचं हे 5 तत्वापैकी ईश्वराची शक्ती आहे. आणि कोणातरी माणसाला एखादं सहज आज भूकंप आहे, भूकंप व्हायले, त्याचं बटन कुठं आहे? तो कोण आहे त्याला फोडणारा? समुद्राचा भूकंप व्हायला तर ह्या माणसाला उलटपालट करता येत नाही. हे तुमच्या पुढे आहे. सांगा, हे कचऱ्यासारखं हे एवढी पृथ्वी फोडून टाकते. समुद्राचं निघायला तो आता कुठेला कुठं चालला तर या माणसाला त्याला देव बनवता येणार नाही. पण ते हे निमित्त आहे, हे माझं निमित्त आहे. संत कोणते बी झाले, कृष्ण अवतार हो, कोणते अवतार हो, हे एक शरीर रूपी पण माणसाकडूनच काम घेतलं देवानं. पुण्या ग्रंथामध्ये याहेनच केलं. पण शक्तीला देव म्हणले, काय शरीराला मानू नका. तुकारामनं सांगलं की फुलाजी बाबा शरीराला मानू नका, पण मला काय भेटलं, माझा आत्मा प्रसन्न झाला हे सत्य. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे सत्य. हे ग्रंथाची पूजा जे करा लावलो. माझा पामराशी काय थोरपणा पयाची वाहन पायी बरी, हे ज्ञानेश्वरी आहे. हे शक्तिपात आहे ना, हे शक्तिपात आहे. फुलाजी बाबा फुलाजी म्हणू नका. याच्यामध्ये हजारो ऋषीमुनी या ध्यानाबद्दल हे पूर्ण ग्रंथ आहे. जेवढे जेवढे भारतामध्ये ऋषी आपणाला माहीत नाही तेवढ्या ऋषीमुनीचं हे ग्रंथ आहे, मामूली नाही आहे. फुलाजी बाबा म्हणायची गरज नाही. तुम्ही चांगले चांगले लोक एवढं जर पुस्तक वाचवसाल पुरं ईश्वराचं ज्ञान भेटते. याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे मामूली ग्रंथ नाही. हे मी पिसा झालो आणि इथं टाकले. हा एक चौकीदार होता, ते छोटं पुस्तक भेटलं होतं, त्यानं मला आणून दाखवलं. थोडंसं मी पाहिलं, ठेवून दिलं. आपलं म्हणजे ज्ञान नव्हतं, मला गुरु केला नाही ना. मग काही दिवसाखाली मला हेतू आली की शक्तिपात एका ग्रंथामध्ये मिळाल्या ज्ञानेश्वरीमध्ये. मग हा मी पाहिलं. तर आता याच्यामध्ये पुरे आपले ऋषीमुनी भारताची खरी संस्कृती पाहिजे हे शक्तिपात. हे पाहता कान कुठं आहे फुकलेलं एवढंच चिन्ह आहे. तर आता इथं असं व्हायला आपल्यासारखे करीच आजकाल नाही काढता यायला हे पण फक्त डोक्यावर हातच ठेवलेला आहे. आणि आता काय, आणि अनेक जर भाग्य असेल कुणाचं आणि तसा महात्मा असेल 100 कोसावर होऊ शकते. हे सत्य संकल्प. काष्टवाचे पिले दृष्टी होती मोठे, आपल्या ग्रंथामध्ये तुकाराम बाबाचा प्रमाण आहे. असा जर महात्मा असेल तर 100 कोसावर कार्य होऊ शकते. हे सत्य. अरे मला म्हणजे रामानं गुरु केल्यावरतीच हे खरंच आहे. पण काही काही काळाला आज गजानन बाबानं गुरु केला नाही, साईबाबानं गुरु केला नाही, मुक्ताजी बाबानं गुरु केला नाही, अडकोजी बाबानं गुरु केलं नाही. त्याचेच मंदिर राहतं. आणि तुकाराम बाबा देखील स्वप्नामध्ये झालेला आहे. त्याला स्वप्नामध्ये झालेलं आहे. मला येत नाही ते, पण स्वप्नामध्ये त्याला अनुग्रह, मला बी स्वप्नामध्ये अनुग्रह झालेला आहे. आणि गुरु नानकला देखील वाहे गंगामध्ये 3 दिवस बसला
आणि आकाशवाणी झाली की जा लोकाला सांगा. मी या पिराच्या माळावर बसलो, मला बोलता येत नव्हतं काही नाही, त्याविषयी आकाशवाणी झाली की जा लोकाला सांगा. हे सत्य आहे. आकाशवाणी परमेश्वराचा आवाज आहे. वरी आवाज येते वरून सर, हे स्वतःचा अनुभव आहे. अनेक लोकांना झालेल्या गोष्टी आता याला साक्षात्कार म्हणतात आणि ते आज कार्य चालू होतं. हे माझं नाही, हे पूर्ण याच्यामध्ये ऋषी मुनी शंकर पार्वती ज्ञानेश्वर हे आपणासारखे करीतात का. पुन्हा याच्यामध्ये रडणे हसणे, आपली कुंडली शक्ती जागृत झाली किंवा आत्मशक्ती, तिला जगदमा देखील म्हणलेलं आहे. आधी माया, आधी बीज एकले, आधी ब्रह्म एकले म्हणजे जीवच. विराट पुरुष, महापुरुष, सत्पुरुष, सिद्ध पुरुष म्हणजे जीवच. विष्णू बी जीवच. नाविषय 3 गुण, रतम सत्व ब्रह्मा विष्णू महेश, तिन्ही बी गुण, 3 गुण, 3 गुणाच्या मूर्ती केल्या आणि बाहेर गेले. आणि ऋषीमुनीनं यामध्ये ओळखल्या. इथं दोष कुणाचाच नाही. मग आता ते काय जाणून झालं काय झालं मी तिकडे जात नाही, पण जे जे आले अंगा ते लोक सांगा. याच्यामध्ये प्रत्येकाला प्राप्त होते. मागला परिहार पुढी नाही शीन, झाली या दर्शन एक हेळा. याचा अर्थ की पहिल्या जमान्यात कोणाची पुण्य झाली असेल, म्हणजे या जीवानं काही केलं असेल राजा पंजायनं, तर ते पुन्हा याचा महात्मा जर भेटला आणि थोडी जर काळजी लागली तर आपण त्या पेटते. हे पातंजली योग दर्शन आहे, त्याच्यामध्ये दृष्टांत आहे याच्याबद्दल, आपल्या कार्याबद्दल. एक दिवा जर पेटका असला तर लाखो दिवे पेटवता येते. म्हणजे असा जर गुरु असेल तर लाखो शिष्य करता येते. आपण होता आज तसं हे मोठेपणा म्हणत नाही की भारताची संस्कृती आहे. फुलाजी बाबांनी तयार केलं नाही, पण तुम्हाला दाखले द्यालो मागेल्या ग्रंथ आहे ते.